मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय माननीय सन्माननीय संदीप शेठ पाटील साहेब, उरण तालुका भारतीय जनता पार्टी खजिनदार, ज्यांना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे महेश शेठ बालदी साहेब यांच्या जवळचे आणि निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय पाहायला मिळते आहे. सामन्याकडे वळूयात. मॅचला सुरुवात होती. महत्वाची मॅच. एका बाजूला AKM स्मृती आणि मानसी स्पोर्ट्स डेरिवली गावदेवी गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट रॉकस्टार आवरे या दोन संघादरम्यानची लढत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. रॉकस्टार आवरे टीम बॅटिंगसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनिकेत मोकल आणि ओंकार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. साई गावचा खेळाडू अनिकेत मोकल तर त्याच्या साथीला अनिकेत ओंकार पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतो आहे खारघर विभागामधील एक उत्कृष्ट खेळाडू विनीत माळी. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. डाऊन दी ग्राउंड खेळला. लॉंग ऑनला रन्स मिळतील या बॉलवरती. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. शुभम वेगाने येत असताना शुभम पाटील वेगाने येत असताना इथून पाहायला मिळाला चपळतेचा चीता. चेंडूवरती झेपावला. वेगाने येत असताना पाहायला मिळाला. धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो. राधे एंटरप्राइजेस, दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी साहेब, खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार सोहळा तीन धावा धापलकावरती एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्यात. जिथे मात्र एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. दमदार क्रिकेटचा सोहळा रंगत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा हा भव्य दिव्य जिथे मात्र कारवा आता शेवटाकडे निघालेला आहे. याच साठी केला होता अठ्ठास की शेवटचा दिस गोड बाबा. आणि आता शेवटचे दिवस आणि शेवटचा क्षण आता गोडाकडे निघालेला आपण पाहत आहोत. धावफलकावरती 3 आहेत. विनीत माळी गोलंदाजी मार्कवरती भिवंडीच्या मानकोलीचा खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या बाहेर. हा दिशाहीन राहिलेला पाहायला मिळतो आहे. या वर्षीचा हंगाम याही खेळाडूच्या नावावरती सातत्याने मोठ्या मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळालेल्या आहेत. विनीत चर्चेतील खेळाडू राहिला. खरं तर KPC ट्रॉफी इनामपुरी त्याच्या नावावरती आपण पाहिली आणि अगदी त्याच वेळेला मालिकाभराची कार तिथे त्याने जिंकलेली पाहायला मिळाली. भिवंडी प्रीमियर लीग बाईक त्याने जिंकली. यावेळेचा बॉल अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न. वेगाने प्रचंड वेग विनीत माळीची खासियत राहिली आहे. मावळ प्रीमियर लीग एकाच मॅच मध्ये यावर्षी मावळामध्ये जाऊन पुण्यामध्ये ती सातत्याने चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. 98 रन्स त्याने बनवल्या होत्या, त्याही नॉट आउट. धावफलकावरती 4 आहेत. विनीत माळी गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. एक विशेष अनाउन्समेंट आहे. पहा, गेटच्या समोर जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण बाजूला उभे राहा आणि तिथे कोणतीही वाहनं पार्क होणार नाहीत याच्याकडे मी लक्ष वेधेन. कोणत्या प्रेक्षक वर्गाने समोर उभे राहू नका. थोड्याच वेळामध्ये VIP एंट्रीज पाहायला मिळणार आहेत. सर आपण विनंती करूयात सर्व जे समोर प्रेक्षक आहेत गेटवर तो रस्ता सोडा. तिथे आता VIP काही मान्यवर येत आहेत. यावेळेचा बॉल रन्स मिळतील. याही बॉलवरती 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओंकार पाटीलने ठोकला चौकार. ओंकार पाटील खारघर विभागाला बिलॉंग करतो. खारघर गावचा खेळाडू. चांगला स्ट्रोक स्विचित करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर
हा टो क्रशर चांगला पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता, ऑलमोस्ट स्नॉटर, अनप्लेबल डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. धाव फलकावरती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रॉकस्टार आवरे टीम बॅटिंग करत असताना 8-0. क्रिकेट सामने ज्या कालखंडामध्ये केवळ 50,000चे सामने क्रिकेट जगतामध्ये होत होत्या, त्यावेळेला आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून 6 लाखाची स्पर्धा आपण पाहिली. जिथे बाईक ठेवल्या जात होत्या तिथे शेठने कार आणली. क्रिकेट जगतामध्ये आपण भारतातील विविध राज्यांचे खेळाडू प्रथमच या मैदानावरती पाहायला मिळाले. असे अनेक खेळाडू ज्यांनी मोठ्या स्पर्धा इथून खेळल्यानंतर पुढे जाऊन गाजवलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे क्रिकेटचा हे क्रीडांगण आणि अगदी त्याच वेळेला हे मैदान सर्वाधिक महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील बेलवलीचा खेळाडू आहे. उंचीचा नेहमीच वापर करत असताना नेहमी तो पाहायला मिळतो. अगदी सातत्याने यॉर्कर सातत्याने चांगले त्याने हाताळलेले पाहायला मिळालेत. 17,000 पॉइंटची बोली त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. स्ट्रायकर एंडला अनिकेत मोकल या खेळाडूची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमी पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला ज्याचं नाव चर्चेतील विषय राहिला आहे, आज मात्र सातत्याने त्याचे स्लॉक स्वीप, त्याचे फॉलोइंग स्लॉक स्वीप, त्याचे इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक, त्याचा दिल्लू स्कूप, त्याचा सुपला शॉट चर्चेचा विषय आहे. पुढचा बॉल इथे इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज झेल टिपलाय. विनोद भगतने धक्का महत्वाचा लागला. फलंदाज क्रमांक पहिला अनिकेत मोकल आउट. इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल सुपूर्द करून बसला. ऍक्शन रिप्ले, साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय 24 इव्हेंट्स. खर तर ही देहबोली तुम्हाला स्पष्ट दिसते. खर तर ही आक्रमकता अजय पाटीलची पाहायला मिळालेली आहे. अजय पाटील म्हटल्यानंतर दिनेशजी पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. बेलवली गावचे एक उत्कृष्ट समालोचक आणि त्याच वेळेला मितभाषी आणि अगदी एक उत्कृष्ट असे व्याख्यात आहे. 8 बनलेल्या एक फलंदाज बाद झालाय. अजय पाटील गोलंदाजी करत असताना मला मिळतो आहे. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळते गौतमी पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आणि हा थोड्या वेळापूर्वी हा छायाचित्रण किंवा हा फोटो कॅप्चर करण्यात आलेला आहे. दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब आणि संतोष शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे तिन्ही आयोजक ज्यांना आपण पाहत आहे. गौतमी पाटील स्वतः सबसे कातिल यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आदरणीय संदीप शेठ पाटील साहेब ज्यांना आपण या व्यासपीठावरती सध्या परिस्थितीमध्ये पाहत आहात, ज्यांच्या माध्यमातून 1 लाखाचं आर्थिक सहाय्य उरण तालुका भारतीय जनता पार्टी खजिनदार आणि आदरणीय बालदी साहेबांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 8 बनलेल्या एक फलंदाज बाद झाला नवीन बॅडर मैदानाच्या आतमध्ये. स्वस्तिक मात्रे दाखल झालाय. हा बॉल वेगाने इथून पाहायला मिळतोय. स्वस्तिक साठी वेगाने टाकला गेलेला चेंडू, ताऱ्याचा तारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तारा हे गाव क्रिकेटच्या क्रिकेट पटलावरती आणणारा हा खेळाडू आहे. रोशनजी पाटील ताऱ्यालाच बिलॉंग करतात. अगदी तारा गावामधून येत असताना एक उत्कृष्ट समालोचक रोशनजी पाटील सरांचा आवाज प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण आवर्जून ऐकतो. धावफलकावरती 8-1. पुढचा बॉल अजय पाटील उजव्या एशीच्या बाहेर हलक्या हाताने लटकट केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये विनोद भगत वेगाने येत असताना नो बॉल, नो बॉल. इथे हो स्टेपिंग केलंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? एबीपी माझाची टॅगलाईन आहे, नेहमी एक पाऊल पुढे आणि एक पाऊल पुढे टाकलेला पाहायला मिळालाय. सातत्याने इथं मात्र मला वाटतं अजय पाटीलला एबीपी माझा जास्तीचा आवडतो की काय, त्याने एक पाऊल पुढे टाकलाय. माणसाने नेहमी एक पाऊल पुढेच राहायला हवं. गोलंदाजाने एक पाऊल पुढे टाकला की नो बॉल येतो आणि त्याच्यावरती एक मोठी अपॉर्च्युनिटी मिळते, फ्री हिट. नेक्स्ट बॉल
मुक्त छंदातली फटकेबाजी तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला मिळालेली ही एक सुवर्ण संधी आहे. धावफलकावरती 10 आहेत, एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला ओंकार पाटील आहे, 4 बॉल 4. तो नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. खारघर विभाग सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय बनला हल्ली. पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल आणि यावेळेला लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, योग्यरित्या केलाय, ठोकला षटका. ओंकार पाटीलच्या नावावरती एक कार जिंकलेली आहे, त्यामुळे तोही तितकासा विस्फोटक आणि विध्वंसक फटकेबाजी करू शकतो, ती क्षमता आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आज राधे दीपक शेठ पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहतात. यावेळेचा बॉल इम्प्रोवायझिंग क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला, हा फटका अंगलट आला. एका षटकामध्ये 2 धक्के दिले अजय पाटीलने. फलंदाज बाद. बैलगाडा मालकीन हृदया दीपक शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती अखिलेश शेठ पाटील आणि त्याच वेळेला बंटी शेठ पाटील आणि त्याच वेळेला गौतमी पाटील यांना तुम्ही पाहतात. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, त्याच वेळेला संतोष शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मळवी साहेब यांना आपण पाहतोय. गौतमी पाटील यांच्या साथीला या स्पर्धेच्या माध्यमातून धावा बनतायत, परंतु विकेटी गमावलेल्या आहेत. बैलगाडा मालकीन स्वतः या व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाताई दीपक शेठ पाटील यांचंही हार्दिक असं स्वागत. आदरणीय समीर शेठ घरत साहेब, खंदे समर्थक शेठचे आणि अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत. 16ला 2 आहेत. 16 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाले. टीमचा महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कमलेश पाटील कावा आला बॅटिंग साठी. पुढचा बॉल हा लोअर फुलटोज आहे, स्पेअर ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल कावा मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. कावाची एंट्री झाली, ग्रेट फटका आला थेट. चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट केला, बॅटची लिडिंग एज. चेंडू थर्ड मॅनला, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. वडवली गावचा सुपुत्र कमलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा 8 बाईक आणि 1 कार ज्याच्या नावावरती आहे. यावर्षी ठाणे जिल्हा प्रीमियर लीग त्याने गाजवलेली पाहायला मिळाली. 8 ते 9 किलोमीटर डेली सातत्याने धावताना पाहायला मिळतो. जपान हा त्याच्या बैलाचं नाव होतं, नंदीचं. आज त्याच्याकडे तो बैल नाहीये. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट निदर्शनास आली आहे. विपुलजी पाटीलचे जेवढे फोटोग्राफ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, अर्थात मी आधी म्हणालो होतो गौतमी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून एक नृत्यांगणा, महाराष्ट्रातली सर्वाधिक मातब्बर ज्यांना आपण पाहणार आहात, सबसे कातिल गौतमी पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे, स्वतः दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब ज्यांना स्क्रीनवरती पाहतात.
आणि सबसे काटील गौतमी पाटील यांना देखील आपण पाहत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महेंद्र शेठ गरब साहेब यांचे विशेष करून आपण आभार मानतो आहोत. कामगार नेते आणि काँग्रेसचे महत्वाचं व्यक्तिमत्व, त्याच वेळेला मोठी जुई गावचे युवा नेतृत्व, काँग्रेसचे युवा नेतृत्व अर्थात आतिजी गावण साहेब यांच्या माध्यमातून डीजे माडीसाठी 500 रुपये पारितोषिक आणि त्याच वेळेसाठी समालोचक जयेश भोसले यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यासाठी विशेष करून आतिजी गावण यांचे विशेष करून आभार. विनीत इथे शुभम आलाय. त्यावेळेस बॉल उजव्या बाहेर पाहायला मिळाला होता. शुभम पाटीलने या वेळेला आपण पाहिलं या वर्षीच्या हंगामामध्ये चिर्ले गावाच्या मानाच्या तुरा आपल्या सिरपेचामध्ये रोवलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामध्ये जाऊन आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळताना पाहायला मिळाला. लेदरबाचा उत्कृष्ट खेळाडू आहे. ISPL पर्यंत पोहोचलेला खेळाडू ज्याला आपण पाहत आहोत. धावफलकावरती धाबा 24 आहेत. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर होता. बाहेरचा बॉल बाहेरच मारलाय. स्वस्तिक मात्रेने ठोकला षटकार. ताऱ्याचा तारा एक्स्ट्रा कबरला काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. गगनभेदी गगनचुंबी गगनाला गबसनी घालणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30ला 2 आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. व्यासपीठ संपूर्ण पाटीलांनी भरलेला आहे. कमलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. समालोचक देखील पाटील ऐकायला मिळत आहे. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये सबसे कातील गौतमी पाटील यांना देखील तुम्ही पाहणार आहात. अद्याप 3 संघ पुढे सरकलेले पाहायला मिळालेत. प्रथम फलंदाजी करणारे हा जेथे यॉर्कर पाहायला मिळाला. लाऊड अपील पाहायला मिळते. एकंदरीत पहिला संघ जिंकला महेश पोट शेलगर जीवदानी बामणडोंगरी. पहिला बॅटिंग त्यांनी केली होती. दुसरा संघ चॅलेंजर्स तिरले संघ जिंकला सार्थक गरजचा. तिथे प्रथम बॅटिंग त्यांनी केली. आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठान युवा शक्ती प्रथमतः बॅटिंग त्यांनी केली होती. 3 संघ पुढे आलेत प्रथम बॅटिंग करणारे आणि म्हणून मी म्हणतो प्रणव पाटील प्रणव मात्रे आमच्या सोबत नेहमी असायला हवेत. प्रणय मात्रे मोराव्याचे गुणलेखक समालोचकाच्या पाठीचा कणा राहतो आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. धावफलकावरती 31ला 2 आहेत. 31ला 2 धावफलकावरती. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन प्रवेशद्वाराच्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत दादांनो कृपया हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे. झक्कास लस्सीच्या शेजारी जेवढी काही गर्दी आहे त्या सर्वांना विनंती आहे कृपया बाजूला उभे राहा. 31ला 2 आयोजक स्वतः येतात त्या ठिकाणी. 31ला 2 आहेत. विकेटच्या शोधामध्ये शुभम पाटील. विकेट मिळवेल का तो पुढचा बॉल. काबासाठी हा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आल्यात. हलक्या हाताने स्क्वेअर कट केलाय. अद्भुत फटकेबाजी करणारा हा दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा हे उरण तालुक्याचे जाणकार प्रेक्षक वर्ग आहेत. रस्ता थोडासा क्लिअर करा, काही वाहने येत आहेत. उरण तालुक्याची नगराध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात रवीशेठ भानुताई गाडेकर यांचे इथं आगमन पाहायला मिळते. आपण सहर्ष स्वागत करत आहोत या खरं तर क्रीडागडामध्ये ज्यांचे इथं आगमन पाहायला मिळते. उरण तालुक्यामधील सातत्यानं महिलांसाठी ज्यांनी अनेक कामं देखील केली त्यावेळी आज शरदचंद्र पवार साहेबांच्या खरं तर मानस कन्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे भावनाताई घाणेकर ताईंचं इथं आगमन देखील पाहायला मिळते. त्यांचा देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या उरण तालुक्याची रणरागिणी या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भावनाताई घाणेकर ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत भावनाताई घाणेकर ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. उरण तालुक्याची रणरागिणी ज्यांनी खरं तर या उरण तालुक्याचा काया पालट करायला हाती घेतलेलं एक सातत्याने एक मोठं इंद्रधनुष्य आपण पाहत आहोत. ताई आपलं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. अनेक कठीण परिस्थितीवरती सातत्याने ताईंनी मात केली आणि
आज मात्र आपला उरणचा झेंडा अटके पार रोवण्यासाठी ताईंना आपण पाहत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मानस कन्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आज स्वतः व्यासपीठावरती ज्यांना आपण पाहत आहोत, भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळामामा यांच्या सुरेजी म्हात्रे साहेब यांच्या सर्वाधिक जवळच्या निकटवर्तीय म्हणूनही ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आज स्वतः भावनाताई यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती नेहमीच पाहायला मिळते. उरण तालुक्याचा आणि उरण नगर परिषदेचा काया पालट ज्यांनी करायला घेतलेला आहे, अशा भावनाताई यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 33 ऑन दी बोट. काही बॉल उचली घेणारा पाहायला मिळाला आहे. शुभम पाटील अस्त्र आणि क्षेपणास्त्रांचा वापर सातत्याने तो करत असताना पाहायला मिळतो आहे. वेग सातत्याने त्याच्याकडे पाहायला मिळालेला आहे. प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन, व्यासपीठाच्या समोर गेटच्या शेजारी आणखीन काही गर्दी आहे, थोडस बाजूला आपण उपस्थित राहा. धावफलकावरती 34 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34ला 2. सुनील शेठ तांबोली साहेब खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत, अक्षय लॉजिस्टिक, आणि ज्यांच्या माध्यमातून आपण त्यांना स्क्रीनवरती पाहत आहात, 1,00,000 रुपयाचं आर्थिक साह्य सुनील शेठ तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेलं आहे, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक साह्य आणि हे पाठबळ सातत्याने असत राहू द्यात आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. आज सर्वाधिक मोठा बाटा ज्यांचाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. रॉकस्टार आवरे संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आदरणीय रविशेठ भोई साहेब आणि निलेजी भोई साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. त्याच वेळेला AKM स्मृती आणि मानसी स्पोर्ट डेरिवली गावदेवी गावठाण आदरणीय आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः या संघाचे संघ मालक अतुल शेठ मडवी साहेब तथा अमित शेठ भोई साहेब यांना आपण पाहतो. या शार्पी क्लोज करायचं, शार्पी बंद करा. शार्पी मास्टर कृपया शार्पी आपण बंद करा. थँक्यू. 34ला 2. खरं तर कौतुक आहे या सर्वांचंच. 34ला 2. खरं तर बंटी यांना आणि त्यांची संपूर्ण टीम कौतुक आहे तुमचंही. पुढचा बॉल संदेश ठाकूर, पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. जुसी हा बॉल ही सिंगल घेतली आहे. कमलेश पाटीलला मी पाहिलं ना, मला मुन्ना शेखची आठवण होते. कमलेश पाटील त्याच दाटणीचा खेळाडू आहे. सिंगल डबल घेतो, कधी स्कोर कार्ड पुढे घेऊन जातो, कधी सामन्याला विजेता करून देतो, या कळतही नाही. धावा त्याच्या बॅटमधून अगदी ओसांडून वाहत असताना पाहायला मिळतात. 5 बॉल 11 वरती तो नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 35 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. कमलेश पाटील, मी आवर्जून त्याच्या बैलाचा उल्लेख केला होता, जपान, आणि नेहमीच आपण त्याला पाहिलंय अगदी बैलगाडा शर्यतीचा तोही मोठा चाहत आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतो. धावफलकावरती 35 आहेत. 35 लॉस ऑफ 2 विकेट. वडवलीचा खेळाडू आहे. वडवली चेंज द गेम. वडवली खरं तर अल्पावधीमध्ये या संघाने आपली नाव आणि दहशत करून टाकली टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक, ही फ्री होम डिलिव्हरी आहे. स्वस्तिक मात्रे, धक्का 3रा, बॅटर आउट. La cantará la
आपण खासदार साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात आणि मी नुकताच उल्लेख केला होता भावनाताई अर्थात मानसकन्या शरदचंद्रजी पवार साहेब. क्रिकेट जिथे मात्र आपण पाहिलं ना, क्रिकेट असू द्यात, बीसीसीआयचे अध्यक्ष, आयसीसीचे अध्यक्ष आणि राजकारणामधील अशी व्यक्ती आहे ना की कधी काय घड करतील पवार साहेब याचा नेम नाही. साहेबांची मानसकन्या ज्यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत, भावनाताईंचं झालेलं या ठिकाणी आगमन खरं तर चेहरा मोहरा पालटून टाकलाय. जिथे प्रश्न ना तिथे केवळ एकच उत्तर भावनाताई. कोणताही प्रश्न असू द्या, दापलकावरती आपण पाहतोय जिथे रन्स बनलेले आहेत त्या 35 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कमध्ये संदेश ठाकूर. हर्षल दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सिंगल निश्चित येते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. अजय पाटील थोडासा उशिराने आला आणि त्याच कारण चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केलाय. मी नुकताच उल्लेख केला होता, दिवसाला 8 ते 9 किलोमीटर इतक्या वेगाने धावणार आहे नॉन स्ट्रायकर एंडवरचा बॅटर कमलेश पाटील. डेली मॉर्निंग वॉक त्याचा तेवढा, त्यामुळे ही 20 ते 22 यार्डाची खेळपट्टी मोठी नाही आहे त्याच्यासाठी. वेगाने धावतोय तो. चित्त्याची चपळाईने हरण्याचा वेग 37ला 3 आहेत. हर्षल मात्रे यावेळेचा बॉल उंच जातोय, लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक शुभम पाटील धावता झेल उत्कृष्टरित्या झेललाय. फलंदाज चौथा बाद. या समाज कार्यासाठी मात्रे बाळ्या मामा एक नंबर. बाळामामाच्या नावाने लोकप्रिय नेते म्हणून आणि अनेक स्पर्धा सातत्याने पाहायला मिळालेल्या आहेत. मला वाटतं भावनाताई थोड्याच दिवसामध्ये एखादी स्पर्धा निश्चित घेऊन येतील उरण तालुक्यामध्ये. नगर अध्यक्ष चषकही होऊ शकतो, किंबहुना लोकनेते चषक, किंबहुना साहेब चषकही होऊ शकतो. आदरणीय वैभवजी कडू साहेब यांच्याशी अनेक गोष्टींची चर्चा होतीये. भावनाताई निश्चित एक मोठा ब्लास्ट निश्चित करू शकतील, कारण बाळामामांच्या नावाने अनेक स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. विकेट मिळाल्यात. संदेश ठाकूर 37ला 4 आहेत. पुढचा बॉल यावेळेला बागपूट लावून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. राधे एंटरप्राइजेस या क्रीडांगणाला क्रिकेटचे एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या क्रीडा नगरीवरती क्रिकेटची चर्चा 7 समुद्र पार नेहमीच पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या स्पर्धेने गाजवलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. अनेक खेळाडूंना पुढे आणलंय. मालिकेभरासाठी कार आहे, फलंदाजासाठी बाईक आहे, गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे. 3 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 1.5 लाख द्वितीय. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. फलंदाजाला नामोहरण केलंय, पळता भुरी थोडी केली आहे. संदेश गावण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. धावा आलेल्या नाही आहेत. केगावच्या संदेश गावणच्या बॅटमधून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. धावलकावरती रन्स बनल्यात. एकंदरीत धावा धावलकावरती आहेत त्या 37. 4 फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपला. जिल्हा अध्यक्षाचा मंत्र्यापेक्षा रुबाब. जिल्हा अध्यक्षाचा तू महेंद्र घरत VIP नेता काँग्रेस पक्षाचा. तू महेंद्र घरत VIP नेता. साहेब यांना आपण पाहत होतात. खरं तर आज सबसे कातील गौतमी पाटील तो क्षण कधी येतो ना, प्रत्येक जण वाट पाहतोय आणि त्यांना आपण व्यासपीठावरती कधी पाहू. थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती आजचं सर्वाधिक मोठं या स्पर्धेचं आकर्षणाच्या बाबी 2च आहेत विपुलजी पाटील सर. एक तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार कोण घेऊन जाणार आणि गौतमी पाटील व्यासपीठावरती
आणि या स्टेजवरती कधी येणार, कधी सेल्फी काढली जाणार आणि कधी स्टेटस टाकली जाणार याची चर्चा निश्चित होईल. कावाला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, 37 बनल्यात, 4 बॅटर आउट झालेत. शेवटचे षटक विनोद भगत गोलंदाजी मार्कवरती. कुंभडभुजी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यातील कुंभडभुजी गावाला बिलॉंग करणारा वेगवान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फिजिकल फिट आहे. गेले अनेक वर्ष मागे वळून पाहिले ना, विनोद भगत जसा होता तसाच आहे. सातत्याने त्याची कामगिरी महत्वाची राहील. ज्या रीतीचं क्रिकेट तो सातत्याने खेळत असताना पाहायला मिळालाय. पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन जुन्नर प्रीमियर लीग, जुन्नर तालुक्यामध्ये जाऊन देखील त्याने आपण गाजवताना पाहायला मिळालेला आहे. असा विनोद भगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा रोखल्या जातील का? करंट रन रेट 9.25 आहे. इथे धावा गोळा करावा लागणार आहेत कमलेश पाटीलला. पुढचा बॉल उजव्या ऐशीच्या बाहेर. भन्नाट वेग, प्रचंड वेग, आगीचे गोळे आणि निखारे टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी गमावलंय. ज्याची दिशा चांगली ना त्याची दशा चांगली. आपण ज्या ज्या वेळेला मार्गक्रमण करतो ना, दिशा योग्यच असायला हवी. दिशा चुकली की अनेक वेळेला निर्णय चुकतात. आयुष्य असू द्यात किंवा क्रिकेटचा खेळ. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उजव्या ऐशीच्या बाहेर वेगाने टाकलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल सातत्याने येत असताना पाहायला मिळत आहेत. अतुल शेठ मडवी साहेब सर्वाधिक महत्वाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. उरण प्रीमियर लीगचे आयोजक या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. बैलगाडा मालकीन हृदयाताई दीपक शेठ पाटील आणि त्याच वेळेला भावनाताई गाणेकर यांना आपण पाहत आहात. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. एका मागोमाग एक फलंदाज निघाल्यात. मी निघालो, तुम्ही येताना असंच म्हणत कावा देखील मैदान सोडतोय. तो देखील झाला आउट. शेठ महेंद्र घरत व्हीआयपी नेता काँग्रेस पक्षाचा. व्हीआयपी नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांचे विशेष करून आभार आपण मानतो आहोत. पहा ना, खरं तर आपण पाहिलं महेंद्र शेठ घरत साहेबांनी ज्याच्यावरती खांद्यावरती हात ठेवला ते नेहमी मोठे झाले. आमचे समालोचक मित्र राजेंद्रजी भगत साहेब, आज त्यांना आपण पाहतो अखाती देश, इंग्लंड असेल किंवा मग विविध भारताच्या बाहेर जाऊन देखील ते सामने पाहतात. त्यांना नुकतीच आपण पाहिली कार दिवाळीमध्ये गिफ्ट केलेली आहे शेठने. अगदी त्याच वेळेला स्वप्नातली घरं अनेकांना दिलेली आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सौरभ गाभणला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. आवऱ्याचाच खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. धाफलकावरती 38ला 5. औरा क्रिकेट हे सर्वाधिक जास्त चर्चेचे विषय आलाय सध्याच्या घडीला. यावेळेचा बॉल उजव्या ऐशीच्या बाहेर खाली राहिलेला पाहायला मिळाला. दिशाहीन आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते. किंजलच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं गावदेवी गावठाण संघाने करण मडवीने ज्या पद्धतीचं प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालं. 5 बॉलमध्ये 38 बनवलेल्या आहेत टीमने. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. गावदेवी गावठाण संघाने राष्ट्रवादी चषक घाटकोपर जिंकली, पुणे जिंकलं. गावदेवी गावठाणने अनेक स्पर्धा जिंकलेल्या पाहायला मिळाल्या. सांगेमची प्रीमियर लीग गोव्याची स्पर्धा जिंकली. अतुल शेठ जिथे आहेत ना तिथे खूप काय घडू शकतं. सुप्रीमो मोहपाडा खरं तर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ग्रामीणचा कास्टी चषक पुण्यामध्ये जाऊन 12 लाख तीही जिंकताना पाहायला मिळाली. उजव्या ऐशीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकला. परंतु एक गोष्ट अतुल शेठ मडवी यांची नेहमीच हृदयाला भावते ना, की मी ग्रामीणचे खेळाडू मोठे करणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना, गावदेवी गावठाण संघाला ज्याने सोडचिठ्ठी दिली ना, तो पुन्हा गावदेवी गावठाणमध्ये दिसला नाही.
40ला 5 आहेत. 40ला 5 शेवटचा बॉल या सत्रातील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू राहिलाय शेष. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक सुमित डोंगळे झेल टिपतोय. फलंदाज बाद. व्यासपीठावर ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळालं अशा उरण तालुक्याच्या नगराध्यक्षा उरणच्या रणरागिनी भावनाताई घाणेकर यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. उरणकरांचे प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा अगदी धडाच घेतलाय आणि आज उरणकरांचा आवाज म्हणून ताईंकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राजकारणातील वजीर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मानस कन्या आणि तथा भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळामामा यांच्या देखील अतिशय जवळच्या भावनाताई घाणेकर ताईंचा इथं सन्मान देखील सध्या उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करत आहोत. एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि सातत्यानं राजकारणामध्ये ज्यांनी फेरबदल करून दाखवला आणि आज उरण तालुक्याचा विकास ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय अशा सन्माननीय भावनाताई घाणेकर यांचा इथं आपण शुभ सन्मान आपण करत आहोत. ताईंची खरं तर भाषणं ऐकण्यासारखीच असतात पण सध्या ताईंची मेजवानी देखील अगदी युट्यूबवर चांगली पाहायला मिळते. इंस्टा पेजवर देखील मेजवानीच्या बऱ्याचशा व्हिडिओ आता ते करत स्वतः टाकत असतात आणि त्याचा सर्व अगदी आम्ही आनंद देखील घेत असतो. आपण ताईंना विनंती करूयात की या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत आणि आयोजन कमिटीला आपण शुभेच्छा देऊयात. ताईंना मी विनंती करतोय. एक मोठी स्पर्धा आहे आणि अनेक वेळा पाहायला गेलं तर कोणती स्पर्धा असू दे भावनाताई घाणेकर ताई जात असतात आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांचं ऐकण्यासारखं भाषण असतं, ऐकण्यासारखं त्यांचं मनोगत असतं आणि सध्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या इन्स्टा पेजच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून आज त्या मेजबानीच्या व्हिडिओ देखील टाकतात. ताईंना आपण विनंती करूयात की आपलं मनोगत फक्त या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करावं. संतोष पाटील, दीपक पाटील, सुनील मडवी आपण बघाल ही राधे एंटरप्राइजेस ही स्पर्धा तालुक्याच्या नव्हे तर संबंध राज्यामध्ये गाजलेली स्पर्धा आहे. अशा पद्धतीच्या स्पर्धा ह्या उरणमध्ये प्रथमतः ह्यांनी सुरू केल्या आणि त्यांना एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं सुद्धा काम केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करते आणि सातत्याने लोकांना सहकार्य करण्याची सुद्धा भूमिका त्यांची असते. युवकांमध्ये एक वेगळ्या प्रतीचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे, मानाचं स्थान मिळवलेलं आहे. आज युवकांसाठी सातत्याने आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. या तालुक्याचा विकास एक वेगळ्या पद्धतीने येऊन थांबलेला आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून पुढे न्यायचं आहे. या युवकांच्या नोकरीसाठी पुढच्या काळामध्ये लढायचं आहे. जसं तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करता तशा या युवकांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रत्येक घटकासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे. या उरणचं नाव जसं क्रिकेटचं नाव तुम्ही पुढे नेलेलं आहे तसं हे उरणचं नाव राज्यभरामध्ये नाही तर जगभरामध्ये गाजेल अशी ग्वाही या निमित्ताने देते आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण मनोगत ऐकलं.
आणि या लावणीसाठी राधे एंटरप्राइजची सर्व्हिस सर्वा दीपक शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात आलाय. आपण विनंती करूया दीपक शेठ पाटील यांना की माणिक शेठ म्हात्रे साहेबांचे इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जासे ग्रामपंचायतीमधील असे एक व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आणि दीपक शेठ पाटील यांच्या अतिशय जवळचे आहेत. कित्येक वर्ष स्पर्धा पाहायला गेलात तर स्पर्धेमध्ये माणिक शेठ म्हात्रे यांचं आगमन पाहायला मिळत असतं आणि आज जनार्दनजी म्हात्रे आणि पंडित पाटील देसाई यांचं देखील इथं आगमन झालंय. आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. माणिक शेठ म्हात्रे साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळालं मयूर सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून. माणिक शेठ म्हात्रे साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मयूर सिक्युरिटी फोर्स अशी या कंपनीचे सर्वे सर्वा देखील आहेत. आपण विनंती करतोय आदरणीय सर्व मान्यवरांना. पंडित पाटील साहेब पाहायला मिळतात त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. एवन जोडीचा इथं सन्मान केला जातोय. उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही एवन जोडी आणि त्यांचा इथं शुभ सन्मान राधे एंटरप्राइजचे सर्वे सर्वा दीपक शेठ पाटील संतोष शेठ पाटील साहेबांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा इथं सन्मान देखील केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरां इथे येताना पाहायला मिळतात आणि त्यांचा इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील करत आहोत आपण. आणि पहा गेट समोर MH46B8694 ही एर्टिगा कार कोणीतरी वाहन धारकाने उभे केले. हा तिथून येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होतोय. ती कार कृपया आपण बाजूला करा. कार मालकाला आम्ही विनंती करतो. 8694 एर्टिगा. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. चौथा सामना आहे आणि अटीतटीचा हा सामना आपण पाहताय. AKM स्मृती आणि मानसी स्पोर्ट्स देरवली गावठाण गावदेवी गावठाण संघ आणि त्यांच्या विरोधात रॉकस्टार आवरे टीम. 5 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. अवघ्या 40च काढू दिल्यात आणि 41चा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचा. प्रल्हाद शेठ भगत साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. शेलगर गावाचे उद्योजक आहेत प्रल्हाद शेठ भगत. गोल्डन मॅन, गोल्डन पर्सनॅलिटी, रॉयल पर्सनॅलिटी आणि प्रल्हाद शेठ यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम पाहायला मिळतं. स्पर्धा कुठे असू दे प्रल्हाद शेठ भगत यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. श्रीधरजी भगत यांचं इथे देखील इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. पाहुण्यांचं स्वागत आहे आणि पंचांचा इशारा आलाय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. 41चा करायचा पाठलाग. स्वस्तिक मात्र पहिल्या षटकामध्ये दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. विनीत माली यांना आपण पाहताय आणि सुमित डोंगरे त्यांच्या सोबत दाखल झालेत. विनीत यांनी अनोखा विक्रम या स्पर्धेमध्ये केला. जेव्हा टेप बॉलनं ते बॅटिंग करत होते लगातार 4 षटकार त्याच टेप बॉलनं त्यांनी मारले. ते दाखल झालेत ऍज अ आयकॉन. दुसरीकडे सुमित डोंगरे यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वस्तिक यांचा पुढचा बॉल आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक. अप्रतिम फटका. बॉल पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. पहिल्याच बॉल वरती धमाका. मोठा षटकार. भव्य स्वागत केलंय स्वस्तिकचं. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना हा मोठा लांबलचक षटकार मारला. पहिल्याच बॉल वरती 7 धावा. धावा अगोदरच कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशी सुरुवात करून दिली स्वस्तिकच्या विरोधात. चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जात आहेत विनीत. पुढचा बॉल आता रिव्हर्स मारलाय मागच्या दिशेनं. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप धावांची गती वाढवणारा आणखीन एक दमदार फटका. बॉल सीमा पार. 4 रन.
एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण तालुका आणि पनवेल तालुका यांना एकत्रित करणारी ही दमदार स्पर्धा आपण पाहताय. क्रिकेटची महासत्ता असणारी दोन तालुके, या दोन तालुक्यांनी अनेक स्टारकास्ट खेळाडू रायगड जिल्ह्याला दिले आणि त्याच दोन तालुक्यांमधील क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करतोय. विनीत यांच्यासाठी पुढचा बॉल खोलात टाकला, पण तो लाईन चुकीची आहे हे सांगत असताना अंपायर्स दोन बॉल मध्ये स्वस्तिकनं तब्बल 12 मोजल्यात. अवघ्या 41 चा पाठलाग, सुरुवात चांगली झाली. 12 धाबा धावफलकावरती. या स्पर्धेकरता माणिक शेठ म्हात्रे यांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ देखील आले, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात. 2 बॉल नंतर 12. फुल टॉस बॉल हलक्या हाताने पुढे ढकलल्या. बॉल मिड ऑफला खेळाडू तैनात, एकापेक्षा जास्त काही नियम. एक सिंगल मिळेल. विनीत यांनी चांगली सुरुवात, खराब बॉलला उत्तर देत आहेत, चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत. हीच तर क्रिकेटची परिभाषा आहे जी युवकांना शिकता येईल. कारण मागील 2 बॉलवरती चांगले फटके त्यांनी खेळले आणि जसा चांगला बॉल पडला, पुढे आला बॉल, त्याला सन्मान देताना देखील विनीत माली पाहायला मिळालेत. समोर सुमित दोंगडे यांना आपण पाहताय. पारगाव गावाचं नाव ज्यांनी क्रिकेटच्या पटलावरती उमटवलं आणि अनेक स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगली फिल्डिंग, स्वतःला झोकून दिलं त्या बॉलवरती. धाबा मिळतील 2. अगदी सोपाच केलाय सामना. पहिल्या सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये 15 आल्या, त्यामुळे समीकरण आता सोपं बनले. रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर 6 हा सामना जिंकला जाईल. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात दोन्ही सलामीचे खेळाडू. जशी स्टार्ट हवी होती एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण संघाला, तशीच प्राप्त देखील होताना पाहायला मिळते. अवघ्या 4 बॉलमध्ये 15 काढल्यात. स्वस्तिक मात्रेचं षटक, जो तारा गावचा खेळाडू या बऱ्याचशा आयकॉन लिस्ट मध्ये देखील स्वस्तिकला आपण पाहतो. आज उरण आणि पनवेल तालुक्याचं क्रिकेट बहरताना पाहायला मिळालंय. 9 रात्रीमध्ये 9 दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहताय आणि आज अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना प्रेक्षकांची तोबा गर्दी, अनेक प्रेक्षक एकवटलेत. ही स्पर्धेमधील होणारी गर्दी हेच सांगते की स्पर्धा मोठ्या यशाच्या पातळीवरती पोहोचली. 4 बॉलवरती 15 धावा. आडव्या बॅटन साइडला स्क्रीनच्या समोर मारलाय. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुमित दोंगडेचा वार, बॉल सीमा पार, षटकार. ठेवले नाईट क्रिकेट सामने दीपक पाटलांनी, ठेवले नाईट क्रिकेट सामने. क्या बात आहे. सध्या दीपक शेठ पाटील साहेबांचा चाहता वर्ग तुम्हाला मंचावरती येताना पाहायला मिळतो. साहेबांच्या समेत फोटो घेताना तुम्ही त्यांच्या फॅन्सला पाहताय. दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये तेवढं चर्चेचं राहिलंय आणि क्रिकेटच्या पटलावरती या नावाची दहशत देखील अनेक वर्ष राहिली आहे. आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साहेबांच्या स्वप्नातील स्पर्धा उरण तालुका आणि पनवेल तालुक्याला एकत्रित करणारं क्रिकेट ज्यांनी आयोजित केलं ते दीपक शेठ पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा लागला. धावफलकावरती 21. रिव्ह्यू ची मागणी करण्यात आली. आपण चेक करूया. सध्या रिव्ह्यू घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल आहे. फुलटॉस लाईन जास्त वरती नव्हती, त्यामुळे अंपायर्सना हा इशारा दिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण मोठ्या स्क्रीनवरती पहा. इथे फेअर डिलिव्हरी हा बॉल देण्यात आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यावर धावफलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 22 धावा. येणारे 24 बॉल 19 आवश्यकता. स्क्रीनवरती आपण पाहताय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब आणि त्यांच्या समेत गौतमी पाटील यांना आपण पाहताय, जो नुकताच फोटो अगदी अर्ध्या तासा अगोदर काढण्यात आला आणि सध्या त्यांना आपण पाहताय स्क्रीनवरती. आणि थोड्याच वेळामध्ये या मुख्य मंचावरती गौतमी पाटील येणार आहेत. यस, हा सामना संपल्यानंतरच गौतमी पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा आपल्याला मंचावरती पाहायला मिळेल. सर्व पब्लिक अगदी समोर येऊ शकते. अगदी दीपक शेठ पाटील साहेबांनी ही सूचना दिली की जर तुम्हाला गौतमी पाटील अगदी जवळून पाहायचं असेल तर तुम्ही मंचाच्या जवळ उभे राहू शकता. यस, प्रेक्षकांसाठी आपण आमंत्रित केले आणि गौतमी पाटील यांचं आगमन अगदी हा सामना संपल्यानंतर. चला, यानंतर गौतमी पाटील स्टेजवरती येतील. 24 बॉल 19 मॅच. सामना सोपा बनलाय. कमलेश पाटील यांचा पहिला बॉल. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधत असताना विपुलजी, आज आपण 4ला स्पर्धा सुरू केली तेव्हाच गौतमी पाटील यांचा मंच बनवण्यात आला ना, त्याच्या साईडलाच प्रेक्षक अगोदरच येऊन थांबलेत. आणि दीपक शेठ पाटील साहेबांचा आज संपूर्ण परिवार या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतो. दीपक शेठ पाटील साहेबांच्या लाडक्या सुकन्या त्यांचं देखील आगमन झालं.
आणि याच क्रीडांगणामध्ये राधेच्याच क्रीडांगणामध्ये राजेशाही थाटामध्ये विवाह सोहळा पार पाडण्यात आला होता आपल्या दीपक शेठ पाटील साहेबांच्या लाडक्या सुकन्येचा. आणि तेव्हा देखील गौतमी पाटील यांना इन्व्हाइट करण्यात आलं. एकदा नव्हे तर 2 वेळा एकाच वर्षामध्ये गौतमी पाटील या दीपक शेठ पाटील साहेबांच्या कार्यामध्ये येताना पाहायला मिळतात. एकदा विवाह सोहळ्यामध्ये आणि आता राधेच्या या क्रीडांगणामध्ये स्पर्धेमध्ये देखील. चला पार्किंग मध्ये एक वॅगनर आहे 9668, त्याला आपण विनंती करूया ज्यांची कुठची वॅगनर आहे ती आपण थोडी बाजूला पार करा. समीकरण 22 बॉल इथे कॅचची संधी. ओ शॉर्ट चान्स प्रयत्न केला कमलेश यांनी परंतु तो थोडासा अपुरा राहिला. पुढे पडला बॉल, रन्स मिळणार नाहीये. धावा हव्या होत्या हेच म्हणत असतील रॉकस्टार आवरेजचे सारेच समर्थक. धावा काढल्या नाहीयेत. आज अनिकेत मोकल स्वस्तामध्येच बाद झाला आणि त्याच्या कारणास्तव धावांची गती राहिली कमी. धावफलकावरती 23 सध्या पाहता 21 बॉल 18ची मॅच. हा संपूर्ण आमचा अतिथी कक्ष जिथे संपूर्ण पाटील परिवार दाखल होताना पाहायला मिळालाय. चांगला बॉल पडल्यानंतर झपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालल्या. आणखीन एक डॉट बॉल. धावफलकावरती 23 रन्स 18ची आवश्यकता. येणाऱ्या 20 बॉल मध्ये 18 धावा. प्रेक्षकांची गर्दी आपण आज पाहताय. फक्त आजच नव्हे तर याच्या अगोदर 8 दिवसामध्ये देखील असाच प्रवास स्पर्धेचा राहिला. अशीच गर्दी प्रत्येक दिवस रात्र प्रेक्षकांची पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सफल झाले बॅट्समन. अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि इथे चला फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिफर केला. तिसऱ्या पंचांची मागणी. व्हाईट बॉल सुरुवातीला ऑनफिल्ड डिसिजन आलाय परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आले. चला तिसरे अंपायर्स पाहणी करते त्या बॉलची. चला सध्या डिसिजन पेंडिंग आहे. आय थिंक वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू करण्यात आला आणि तो चेक केला जातो. हे पंच देखील तेच सांगतात हाईट साठीच. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आपण ऍड करूया. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असफल राहिला. पंचांचा खेळपट्टीवरती चांगला निर्णय म्हणूया. फलकावरती व्हाईटच्या स्वरूपाने एक ऍड केली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा बॅट्समननं बॅट एका हाताने पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट पोहोचली नाही. एवढा मोठा बाउन्सर होता. चांगला निर्णय म्हणूया अंपायरचा. कमलेश यांनी लगेच निर्णय घेतला रिव्ह्यूचा. त्यांच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत त्याची मागणी त्यांनी केली. सध्या 17ची आवश्यकता. खोदून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक पलट्यात बॉल मागे. बाउंड्रीच्या लाईन दिशेवरती निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ती झाली नाहीये. 3 इथे मागे चाललाय बॉल. बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. ओ हर्षल यांची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 2 3 4 टोटल 4 धावा या बॉल वरती मिळाल्या जात आहेत. क्या बात आहे. चला समोरचा रस्ता मोकळा करा. तिथून VIP एंट्री होणार आहे. काही क्षणामध्ये पाहुण्यांचं आगमन त्या गेट समोरून होताना पाहायला मिळणार आहे. सध्या स्क्रीनवरती प्रेक्षकांची गर्दी आपण स्क्रीनवरती पाहताय. पहा किती प्रेक्षक एकवटलेत. किती प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. या साऱ्या क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतो. आज शेवटचा दिवस स्पर्धेचा. ओ यॉर्कर बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मंचाच्या समोर गर्दी करू नका. समोर गेट समोर कुणी गर्दी करू नका. वाहन बाजूला सारा या आम्ही सूचना आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना देतोय. पाहुण्यांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. सध्या 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस 1 KM स्मृती आणि मानसी स्पोर्ट देरवली गावदेवी गावठाण बिनबाद 28. चला स्विंग बॉलचा वापर करण्यात येणार आहे. टिप बॉलचा वापर. येणारे 18 बॉल 13ची आवश्यकता. अठरा बॉल 13ची मॅच. अनिकेत मोकलच्या हातामध्ये बॉल दाखल करण्यात आला. अनिकेत यांना आपण पाहताय टीमचे कर्णधार आहेत. परंतु कालच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीने अनिकेत यांचा संघ खेळताना पाहायला मिळाला परंतु आज तसा परफॉर्मन्स बॅटिंग करत असताना घडला नाहीये. स्पर्धेची ही देखील विशेष बाब राहिली विपुलजी की अनेक कॅमेरे घेऊन आपण ही स्पर्धा कव्हर केली. अगदी 7-7 कॅमेरे. सध्या ड्रोन देखील क्रीडांगणामध्ये फिरताना पाहताय आपण. आणि 9 रात्रीचं क्रिकेट उरण तालुक्यानं पहिल्यांदाच अनुभवलंय. तब्बल 9 दिवस रात्र
लावण्य दीपक शेठ पाटील यांना देखील सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. अस्मिता ऋषिकेश पाटील, संपूर्ण पाटील परिवार आज या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाला. अगदी या परिवाराचं एकच वैशिष्ट्य राहिले, आयुष्य जगायचं तर रॉयल. आणि रॉयल सोहळा या क्रीडांगणामध्ये आपल्या लाडक्या सुकन्येचा दीपक शेठ पाटील साहेबांनी साजरा केला. संतोष शेठ पाटील साहेब असतील, दीपक शेठ पाटील साहेब, ही बंधूंची जोडी आणि त्यांच्याच कल्पक बुद्धीतून साकारली जाणारी ही स्पर्धा. सध्या आज आपण स्पर्धेचा अंतिम दिवस एन्जॉय करतोय. चला मॅचला स्पीड अप द्या. 18 बॉल 13 मॅच. कारण साऱ्यांना सध्या प्रशांत डेकोरेटर्सचे मालक दुवा शेठ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओ यावेळीचा बॉल खोलात टाकलाय, थोडीशी अपील, डायरेक्ट हिट काम बनेल, तिकडे नो स्ट्राईकला टिपलाय आणि खेळाडूला दिला परतीचा इशारा. धावचितच्या स्वरूपाने खेळाडू बाद. आणि आदरणीय किरणजी कुंभार साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. महेंद्र शेठ घरत साहेबांच्या अतिशय निकटवर्ती आहेत असे आदरणीय चिरनेर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य देखील आहेत साहेब. आणि किरणजी कुंभार साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत देखील करतो. चला प्रेक्षकांना आपण स्क्रीनवरती पाहताय. अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या स्क्रीनवरती प्रेक्षकांची गर्दी. हे यश आहे दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या मेहनतीचं हे यश आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. अनेक प्रेक्षक. चला समोर गाडी वाहन धारकाला आम्ही विनंती करतो. MH03 DA 9668 वॅगनर गाडी लावण्यात आले. कृपया ती बाजूला सारा, कारण तिथून येणाऱ्या वाहनांना अडथळा वाढतोय. ला 1 विकेट, 17 बॉल 13 धावेची आवश्यकता. सध्या एवढ्या जोरात हिट करण्यात आला की तो स्टंप वरती जाऊन अदलला बॉल आणि स्टंप तुटलाय जरूर. पा ऍक्शन रिप्ले मध्ये सुमित डोंगरेसाठी हा बॉल जोरदार अपील करण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला स्ट्राईक वरती हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप दिलं. ओमकार पाटील होते, त्यांनी एवढा जोरात मारला स्टंप वरती की तो स्टंपच तुटला. क्या बात आहे. धावांचा पाठलाग करणं आता तेवढं कठीण राहिलं नाहीये. AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण संघाला सुपर 4 मध्ये गेलेले संघ सध्या खुश पाहायला मिळतात. कारण या स्पर्धेमधला कमीत कमी एक ट्रॉफी जिंकण्याचा मान त्या संघाला मिळणार आहे. संयम सर, थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या क्षणाची प्रत्येक क्रिकेट रसिक आणि प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय, सबसे गातील गौतमी पाटील थोड्याच वेळामध्ये या रंगमंचावरती येणार आहे. आणि त्यावेळेला प्रेक्षक वर्गाला सर्वाधिक मोठी परमिशन शेठनी दिलेली आहे की तुम्ही व्यासपीठाच्या समोर येऊ शकता, परंतु ज्या वेळेला गौतमी पाटील व्यासपीठावरती रंगमंचावरती येईल त्याच वेळेला, आणि जसं नृत्य झालं मैदान खाली करावं लागेल याकडे मी लक्ष वेधेन. प्रेक्षक वर्गाला परवानगी आहे, तुम्ही मैदानावरती येऊ शकता ज्या वेळेला गौतमी पाटील रंगमंचावरती येईल त्यावेळेला. आणखीन एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. एक वाहन आहे MH03 DA 9668 लवकरात लवकर बाजूला करा, वाहतुकीला अडथळा निर्माण करते. मी लक्ष वेधेन. वॅगनार गाडी आहे, ही गाडी नंबर आहे पहा 9668 9668. या गाडीला कोणीतरी ठोकलेला आहे. MH03 DA 9668 या गाडीला कोणीतरी ठोकलेला वॅगनार आहे, ती लवकर जाऊन बाजूला घ्या. आदरणीय विजय शेठ कारकर साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत, ज्यांची उपस्थिती प्रामुख्याने या व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे.
एक छोटासा किस्सा घडला, त्या कारणास्तव मॅच थांबलेली आहे. कृतज्ञ मडवीला जर का तुम्ही पाहाल, कॅमेरामॅनने जर फोकस केला तर त्याच्या हातामध्ये एक स्टंप आहे आणि तो ब्रेक झालेला आहे. त्यामुळे हा सामना काही काळ थांबलेला आहे. कृतज्ञ मडवीला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, त्याच्या हातामध्ये असणारा हा स्टंप जो ओमकार पाटीलने केलेल्या थ्रोवरती ब्रेक झाला, त्यामुळे मॅच थांबली आहे. या पुन्हा एकदा संयमजी घरसर यांचा आवाज ऐकूयात. 17 चेंडू आणि अवघ्या 13ची आवश्यकता आहे आणि स्टंप आता लावण्यात आल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय राधे यांना देखील आणि त्यांच्या समवेत अखिलेश यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय. आणि नुकताच आगमन झालंय विजय शेठ खारकर साहेब. सन्माननीय उद्योगपती विजय शेठ खारकर साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतो. जयदीप पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय आणि त्यांच्या समोर जयेश पाटील बंधूंना आपण स्क्रीनवरती पाहताय. संतोष शेठ पाटील साहेबांचे लाडके सुपुत्र कृतज्ञ मडवी हे देखील समोर उपस्थित आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बराच वेळ सामना थांबला गेला. 17 बॉल 13 धावेची आवश्यकता. अनिकेत मोकलचं षटक आहे. पहिल्या बॉलवरती टेप बॉलनं त्यांना रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळवून दिलंय. 28 ला 1 विकेट. विनीत माली खेळतात 7 बॉल मध्ये 15 वरती. अजय पाटील नुकताच दाखल झालाय, जो बेलवलीचा खेळाडू आहे. चला टेप बॉलनं मॅच सध्या आपण पाहताय. टेप बॉल वरती अनिकेत किती धावा खर्च करतील, कशा पद्धतीने हा सामना रंगेल. 17 बॉल 13 ची मॅच. विनीत माली तयार. यावेळीचा बॉल आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. हाच तो विनीत माली आहे ज्यानं टेप बॉल वरती लगातार 4 षटकार मारण्याचा विक्रम उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केला. तोच विनीत माली सध्या टेप बॉलनं बॅटिंग करतोय. टेप बॉल अनिकेत मोकल हाताळतायत, विनीत माली बॅटिंग करतायत. 17 बॉल 12 ची मॅच. यावेळीचा बॉल इनफिल्डच्या वरून कौशल्यपूर्ण फटका. बॉल निघाला एका टप्प्यानं विनीत मालीच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला फटका. 4 रन. मध्ये पोहोचण्यासाठी अगदी 8 धावेची आवश्यकता. AKM स्मृती आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण संघाला. इथे आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर अनेक वेळा या गोष्टी टेप बॉल वरती पाहायला मिळाल्या. जास्त प्रमाणात स्विंग हा बॉल होतो, पडल्यानंतर बाहेर वळाला बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अनिकेत मोकल यांनी 6 धावा खर्च केल्यात. 7 धावेची फक्त आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी रॉकस्टार आवरेच्या विरोधात. फुल टॉस बॉल. फ्लिक केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात. आणि या आयोजकांकडून या गोष्टीची सूचना देण्यात येते, सामने लाईन मध्येच खेळवले जातील. सेमीफायनल, पुढच्या 2 सेमीफायनल होणार आहेत. पहिल्या दिवसामध्ये जिंकणारा संघ पहिला सामना, आज पहिला सामना विजेता संघ त्याच्या अगेन्स्ट दुसरा सामना विजेता संघ खेळेल. तिसरा सामना विजेता तो चौथ्या सामना विजेत्या संघाच्या विरोधात मॅच खेळणार आहे. अशा सेमीफायनल 2 पाहायला मिळतील. पहिली मॅच महेश स्पोर्ट्स शेलगर संघ आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी कॅप्टन आर्यन नाईकला खेळायची आहे आणि त्याच्या विरोधात चॅलेंजर चिर्ले कॅप्टन सार्थक गरत अशी सेमीफायनल पाहायला मिळेल. आणि मगाशी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेनं मॅच जिंकलाय आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ फाईट करेल सेमीफायनल 2 मध्ये. 5 ची आवश्यकता या मॅच मध्ये. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. अनिकेत मोकल यांना यश मिळेल. फलंदाज झालेत. क्लीन बोल्ड बाद. अनिकेत मोकल यांच्या ओव्हरमध्ये ही विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं. 30 बॉल 41 आवश्यकता असताना सध्या 36 स्कोर वरती धावा पाहायला मिळतात. 15 बॉल 5 आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल परफेक्ट यॉर्कर. 2 पायांचा टान्स ओपन करण्यात आला. विनीत मालीनं दाखवला स्टंप, त्याच्यावरती निशाणा साधला अनिकेत मोकलनं आणि या मोठी अडचण होती ती बाजूला सारली, परंतु विनीत यांनी चांगल्याच धावा काढल्या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 21, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार सह जे नोंदवण्यात आले. चांगली बॅटिंग विनीत यांची पाहायला मिळाली. शुभम पाटील येतात संघाचे कर्णधार. चिर्ले गावचा खेळाडू आहे.
आणि सध्या मागील 1.5-2 वर्ष शुभम पाटीलच्या गोलंदाजीची चर्चा प्रचंड रंगताना पाहायला मिळाली. तो शुभम पाटील आलाय, बॉलिंग चांगली आज त्याची राहिली. सध्या आता 5च धावा हव्यात हा सामना जिंकत सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी. 5 धावेची आवश्यकता. हलक्या हाताने पुढे ढकलल्या, बॉल सिंगल इथे मिळेल. ठाऊक आहे शुभमला देखील आता तेवढा प्रवास कठीण नाहीये, फक्त 4 काढायचे आहेत, त्यामुळे एकीला प्राधान्य देताना तो पाहायला मिळाला. येणारे शेवटचे 19 बॉल आणि 13 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. 13 बॉल 4 धावा, 13 चेंडू 4 ची आवश्यकता. इथे बॉल चांगला आहे, जोरदार अपील बाहेरच्या दिशेने चाललाय पंच सांगतायत आणि इथे 1 रन लेग बाईटच्या स्वरूपाने ऍड केली जाईल. 12 बॉल समीकरण सामना जिंकण्यासाठी 3 ची आवश्यकता. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेला गौतमी पाटील आता थोड्याच वेळामध्ये या रंगमंचावरती येणार आहेत त्यावेळेला येऊ शकता व्यासपीठाच्या समोर. परंतु एक गोष्ट नम्रतेची विनंती आहे, रेलिंग आणि ज्या व्यवस्था आपल्याला करण्यात आलेली आहे त्या कोणत्याही या असणाऱ्या सुशोभीकरण करण्यात आलेल्या मैदानाच्या कोणत्याही गोष्टीला तिथे तुम्ही तोडू नका, किंवा मधून या आणि व्यवस्थित जा, याकडे मी लक्ष वेधेन. खेळपट्टीवरती कोणी जाऊ नका. महत्वाची गोष्ट, व्यासपीठाच्या समोर तुम्हाला येण्यासाठी मुभा आहे, परमिशन आहे. 12 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेची आवश्यकता. आणि टेप बॉलचा वापर करताना पाहायला मिळाला. सध्या 4थं षटक आहे आणि बॉलिंग करण्यासाठी जिशान शेख दाखल झालेत. जिशान शेख यांनी देखील या किलपट्टीवरती चांगलीच बॉलिंग केली आणि तो आज रन्सच नाहीयेत तेवढ्या. 12 बॉल अवघ्या 3 धावेची आवश्यकता. याच ओव्हरमध्ये सामना संपला जाईल का? जिशान शेख येत आहेत. फुल टॉस समोरच्या दिशेनं, विनिंग स्ट्रोक, बॉल सीमा पार आणि सामना जिंकला या षटकारानं. हार्दिक अभिनंदन. 1 KM स्मृती आणि मानसी स्पोर्ट्स देरवली गावदेवी गावठाण पोहोचलाय सुपर 4 मध्ये. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदेश ठरलेत सामनावीर. मॅन ऑफ द मॅच संदेश ठाकूर, ज्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 3 आणि 2 विकेट घेतल्यात. मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम दिली जाईल. संदेश त्वरित या, आपण थांबूच नका. संदेशांना आम्ही विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी धावत या आपण. आणि पुढचा सामना होईल तो अगदी सेमीफायनलचा. महेश स्पोर्ट्स शेलगर अँड जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी त्यांना फाईट करेल चॅलेंजर चिरलेंग. आणि दुसरी सेमीफायनल आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेक आणि मानसी स्पोर्ट्स देरवली गावदेवी गावठाण. चला या प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला येण्यासाठी संधी आहे. या जागा गर्दी करू शकता. सर्वांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर या गर्दीसाठी ते आयोजन करण्यात आलेलं आहे. स्टेजवरती कोणी येणार नाही, स्टेजवरती कोणी चढायचं नाही. व्यासपीठाच्या समोर या, परंतु गर्दी कोणीही स्टेजवरती करायची नाही. कॅमेऱ्याच्या शेजारी काळजी घ्या. कॅमेऱ्याच्या शेजारची काळजी घ्या. या मॅन ऑफ द मॅच आपण देतोय संदेश ठाकूर. त्वरित या संदेश ठाकूर. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलेला आहे. कार्यक्रम सबसे कातिल गौतमी